नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथी या आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या काळजाशी जोडलेला आहे। आपल्या डोळ्यांसमोर घामाने पिकवलेला कांदा आहे आणि मनात एकच प्रश्न आहे, आत्ता विकावा की ठेवावा? चला तर मग या गोंधळाच्या परिस्थितीत एक सोपा आणि सरळ मार्ग शोधूया। हाच तो प्रश्न आहे नाही का, जो रात्रीची झोप उडवतो आणि दिवसा मनात विचारांचं काहूर माजवतो। कांद्याची रास तर समोर आहे, पण निर्णय घेण्याचं धाडस होत नाहीये। आता विकला तर भाव मिळेल का, आणि जर थांबलो तर हा माल टिकेल का? ह्याच प्रश्नांच्या चक्रव्यूहातून आज आपल्याला एकत्र बाहेर पडायचं आहे। आता बघा, बाजारातलं चित्र तर आपल्याला आणखीनच गोंधळात टाकतंय। झालंय असं की गेल्या काही दिवसांपासून बाजारात येणाऱ्या कांद्याचं प्रमाण कमी झालंय आणि आपल्याला तर माहिती आहे की जेव्हा बाजारात माल कमी असतो तेव्हा मागणी वाढते आणि भावही वाढतात। पण गंमत अशी आहे की भाव काही जागेवरून हलायलाच तयार नाहीत। आवक कमी होऊन सुद्धा दर एकाच जागे थांबून राहिले आहेत। जणू काही बाजाराने आपल्यासोबत एक कोड्यांचा खेळच सुरू केलाय। मग नेमकं असं घडतंय तरी का? जर बाजाराचा नियम आहे की माल कमी तर भाव जास्त, मग तो नियम आपल्या कांद्याला का लागू होत नाहीये? चला यामागची कारणं शोधूया। बाजाराचं खरं गणित काय आहे ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया। आता बघा, या प्रश्नामागे एक नाही तर अनेक कारणं दडलेली आहेत। चला बाजारावर परिणाम करणारे हे घटक एक एक करून पाहूया, म्हणजे आपल्यासमोरचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल। यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे बाहेरच्या राज्यांमधून येणारा कांदा। आपल्या राज्यात जरी आवक कमी असली तरी पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यांमधून नवीन कांद्याची आवक जोरात सुरू आहे। त्यामुळे देशभरातील बाजारात कांदा भरपूर उपलब्ध होतोय आणि त्याचा थेट परिणाम आपल्या स्थानिक बाजारावर होतोय। आता दुसरं कारण समजून घेण्यासाठी नीट लक्ष द्या। बाजारात सध्या दोन प्रकारचे कांदे आहेत। एका बाजूला आहे आपला लाल कांदा। आता याला काढून बराच काळ झालाय, त्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होतेय, तो जास्त काळ टिकत नाहीये। आणि दुसऱ्या बाजूला आहे नवीन चकचकीत रब्बी किंवा उन्हाळी कांदा। याची क्वालिटी एकदम उत्तम आहे आणि त्यामुळे व्यापारी साठवणुकीसाठी याच कांद्याला पहिली पसंती देत आहेत। आणि तिसरं कारण जे एका अदृश्य शत्रूसारखं आहे ते म्हणजे अफवा। काही लोक मुद्दाम चुकीच्या बातम्या पसरवून बाजारात भीती निर्माण करत आहेत। खरं तर आज कांद्याला 1700 ते 2000 रुपये भाव मिळायला हवा होता, पण या अफवांमुळेच तो 1400 ते 1500 पर्यंत खाली खेचला गेलाय। हे म्हणजे आपल्या कष्टावर सरळ सरळ दरोडा टाकण्यासारखं आहे। मग ह्या सगळ्या परिस्थितीत ज्या शेतकरी बांधवांकडे लाल कांदा आहे त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी अंतिम निर्णय काय? चला तज्ज्ञांचा सल्ला काय आहे ते स्पष्टपणे ऐकूया। स्क्रीनवर दिसणारा हा आकडा बघा। लासलगाव निफाडमध्ये लाल कांद्याला मिळालेला हा जास्तीत जास्त भाव आहे। ही फक्त एक संख्या नाहीये, तर बाजारातली आजची कठोर वास्तवता आहे। त्यामुळे सल्ला अगदी स्पष्ट, थेट आणि त्रिवार आहे। लाल कांदा अजिबात साठवून ठेवू नका, तो ताबडतोब विकून टाका, कारण त्याची गुणवत्ता रोजच्या रोज कमी होतेय आणि लवकरच व्यापारी पूर्णपणे फक्त रब्बी कांद्याकडे वळतील। त्यावेळी आपल्या लाल कांद्याला चांगला भाव मिळण्याची संधी निघून जाईल। ठीक आहे, लाल कांद्याचं तर ठरलं। आता बोलूया रब्बी किंवा उन्हाळी कांद्याबद्दल। लाल कांद्यासाठी निर्णय तातडीचा होता, पण रब्बी कांद्यासाठी आपल्याला थोडं हुशारीनं आणि धोरणानं काम करावं लागणार आहे। इथे घाई करून चालणार नाहीये। हे बघा, पिंपळगाव वसमतमध्ये चांगल्या प्रतीच्या टिकवण क्षमता असलेल्या उन्हाळी कांद्याला 1535 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे। यावरून एक गोष्ट तर नक्की आहे की चांगल्या मालाला आणि योग्य वेळेला चांगला दर मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। तर मग रब्बी कांद्यासाठी ही 3 सूत्री रणनीती लक्षात ठेवा। पहिली गोष्ट, सगळा कांदा एकाच वेळी बाजारात विकण्याची चूक करू नका। दुसरी गोष्ट, आपल्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने मालाची विक्री करा। आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे चांगली कांदा चाळा असेल तर धीर धरा आणि योग्य भाव मिळेपर्यंत माल साठवून ठेवा। तर बांधवांनो, या संपूर्ण विश्लेषणातून एकच गोष्ट आपल्या समोर येते। बाजाराच्या या समुद्रात आपली नाव सुरक्षित किनाऱ्याला लावण्यासाठी अचूक माहितीचा नकाशा आणि योग्य निर्णयाचं सुकाणू हीच आपली 2 महत्त्वाची शस्त्र आहेत। शेतीमध्ये फक्त काळ्या मातीत घाम गाळून पीक घेणंच महत्त्वाचं नाहीये, तर बाजारात योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। लाल कांदा कधी विकायचा आणि रब्बी कांदा कधीपर्यंत ठेवायचा हेच गणित आपल्याला साधायचं आहे। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अफवांच्या वावटळीत भरकटण्यापेक्षा अचूक माहितीच्या आधारावर ठामपणे उभं राहा, कारण या बाजाराच्या खेळात ज्याच्याकडे खरी माहिती आहे ना, तीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे। आणि अशीच खरी, सोप्या भाषेतील आणि वेळेवर मिळणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच तुमचा कृषी साथी नेहमी तुमच्या सोबत आहे। आमच्यासोबत कायम जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वाच्या माहितीसोबत। धन्यवाद।